आदरणीय परीक्षक महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार. मी सांकेतिक कोड क्रमांक 27 आज तुमच्या समोर माझा विषय मांडत आहे, भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा पाया. मी आज माझ्या भाषणाची सुरुवात कुठल्याही पुस्तकी, व्याख्यानी किंवा संविधानाच्या कलमांनी करणार नाही, कारण मला या देशाचा एक वास्तविक, एक ज्वलंत उदाहरण मांडायचं आहे. एक ज्वलंत आणि साधं सरळ आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारे एक चित्र उभा करा की एका रखरखत्या उन्हात गर्द झाडीतून एक वाटसरू चाललाय, त्याचे ओठ सुकलेत, त्याचा गळा सुकलाय, त्याचे पाय थकलेत, पण अचानकच त्याला अशा अवस्थेत एक समोर पाझर दिसतो. तो धावत जातो, गुडघे टेकतो आणि तृप्तपणे 2 ओंजळी भरून पाणी पितो. तेव्हा या गोष्टीचा विचार करा की त्याला तिथे कोणी अडवत नाही, कोणी त्याला त्याची जात विचारत नाही, कोणी त्याला त्याचा धर्म विचारत नाही, कारण निसर्गाने प्रत्येकाला त्या पाझरावरती समानतेचा अधिकार दिलाय. पण त्याचाच जरा उलट विचार करून बघितला तर त्याच पाझरावरती जर कुठल्या गर्विष्ठ, स्वार्थी आणि श्रीमंत माणसाने दगडी बांधकाम केलं असतं आणि सांगितलं असतं की या पाझराभोवती फक्त आमचा आणि आमच्याच जातीतल्या लोकांचा अधिकार आहे, तुम्ही तहानलेली लोक इथं अशीच मारणार, त्यावेळेस ते वंचित आणि तहानलेली लोकांनी बंड पुकारलं असतं, तिथे अराजकता माजली असती आणि रक्ताची पाठ वाहिली असते आणि सगळाच ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतःची सुटका म्हणजे स्वातंत्र्य तर मिळवलंच, पण त्याच पहाटेच्या वेळी एक महाभयंकर प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला होता की या अथांग देशाचा गाडा आपण कसा चालवणार. आणि या आपला देश, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या भारत देशामध्ये अनेक जातीय व्यवस्था, अंधश्रद्धा या आणि विषमता यामुळे साखळदंडाने जखंडलेला आपला भारत देश होता, जिथे एके ठिकाणी प्रचंड गरिबी आणि अथांग श्रीमंत होती. आणि या अशा देशाला नियंत्रित करण्यासाठी किंवा दिशा दाखवणारा जर कुठला नियम नसता तर या देशाचं काय झालं असतं. ज्याच्या हातात काठी त्याचीच म्हैस झाली असती. त्यामुळे ज्याच्या हातात पैसा आणि ज्याच्या हातात सत्ता आली असती त्याने इथल्या गरिबांना, इथल्या शोषितांना, इथल्या दलितांना आणि इथल्या महिलांना गुलामगिरीच्या खाईत लोटलं असतं आणि लोकशाहीच्या नावाखाली पुन्हा एकदा हुकुमशाही माजवली असती. आपल्या या महान देशामध्ये गृहयुद्ध पेटलं असतं आणि इथल्या अखंड आपल्या भारत देशाचे शेकडो तुकडे झाले असते. त्यामुळं आपल्या भारत देशाच्या शेवटच्या टोकावर राहणाऱ्या माणसाला सुद्धा जगण्याचा अधिकार व्हावा, यासाठी आपल्याला एका शक्तीची गरज होती. मित्रांनो, आणि याच महाभयंकर अंधाराचा तेजोमय सूर्य कुठं उगवला असेल तर तो तेजोमय सूर्य म्हणजे आपलं भारतीय संविधान होय. आपलं भारतीय संविधान या गोष्टींवरती चर्चा करत असताना मला माझ्या राजाची आठवण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सुमारे 350 वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळेस त्यांची ही विचारधारा होती की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये आणि परस्त्री ही माते समान असते, हा ज्यांचा धर्म होता तो शिवशाहीचा एक लिखित, कायदेशीर आणि आधुनिक आविष्कार म्हणजे आपला भारतीय संविधान होय. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या ज्ञानाची, आपल्या शिक्षणाची शिदोरी आपल्या दारात आणून ठेवली, पण त्याच शिक्षणाचा अधिकार बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचवणारा आविष्कार तोच आपलं भारतीय संविधान होय. तोच दस्तऐवज म्हणजेच आपलं भारतीय संविधान होय. या संविधानाने आपल्याला काय ताकद दिली आहे तर हे संविधान म्हणजेच एका चहा विकणाऱ्या किंवा सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा देशाच्या पंतप्रधानाच्या स्थानी नेऊन पोहोचवणारी एक ताकद आहे. हे संविधान म्हणजे भारताच्या सर्वोच्च पदावर म्हणजे राष्ट्रपती पदावर एखाद्या सामान्य आदिवासी मुलगीला विराजमान करणारी एक सामान्य शक्ती बनवणारी, एका सामान्य शक्तीला असामान्य शक्ती बनवणारी ताकद आहे. आणि आज या व्यासपीठावरून मी जी सिंहगर्जना करत आहे तो माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे संविधान आहे. मित्रांनो, आपला देश स्वतंत्र झाला त्याबरोबर आणि त्यानंतर सुद्धा अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली, पण विचार करा आज आपल्या शेजारच्या राष्ट्रांची स्थिती काय आहे. आज आपल्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये लष्करी हुकुमशाही येते तर कधी लोकशाहीचा गळा आवळून तिथे रक्ताचे पाठ वाहिले जातात. पण गेल्या 75 वर्षापासून कुठल्या माईचा लाल, कुठला हुकुमशहा किंवा कुठलाही सरसेनापतीची हिंमत झाली नाही की इथली लोकशाही संपून इथे आपली अराजकता माजावी किंवा आपली सत्ता आणावी. का, कशामुळे जिवंत आहे ही लोकशाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे. या संविधानाने आपल्याला फक्त आपले राजकीय हक्क दिले नाहीत तर या संविधानाने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन पण दिला. इथल्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांना या अंधारात वंचित चाचपडणाऱ्या
त्यांनी ज्ञानाची आणि विचारांची शिदोरी दिली. पण मित्रांनो, 75 वर्षामागे पाठीमागे वळून बघताना आपल्याला एका गोष्टीचा विचार करावा लागेल की आज समाजामध्ये जे जातीभेदाचं तेढ निर्माण केलं जात आहे, जर याचं उत्तर हो असेल तर मला या प्रगल्भ व्यासपीठावरून हे नक्कीच सांगायला आवडेल की या दऱ्याखोऱ्यात जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत आहेत, जोपर्यंत इथल्या तरुणांमध्ये बाबासाहेबांच्या क्रांतीचं रक्त वाहतंय, तोपर्यंत संविधानाची एक वीटही हलू देणार नाही. आणि ही गर्जना फक्त ओठांवरून नाही तर थेट काळजातून आली आहे. पण मित्रांनो, आपल्याला फक्त गर्जना करून चालणार नाही, तर आपल्याला आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याची सुद्धा जाणीव असायला हवी. महिलांचा आदर करणे हा सुद्धा संविधानाचा सन्मान आहे. कचरा रस्त्यावर न टाकणे हा सुद्धा संविधानाचा सन्मान आहे. आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करणं हा सुद्धा हे सुद्धा आपण संविधानाचं केलेलं रक्षण आहे. मित्रांनो, फक्त जाता जाता इतकंच म्हणेन की ना विखुरणार हा देश आमचा, ना झुकणार हा तिरंगा आमचा, कारण या लोकशाहीचा बुलंद पाया आहे हा संविधान ग्रंथ आमचा. धन्यवाद.